जनार्दनाय नमः ओम 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 जनार्दनाय नमः मी ज्याने आईला पकडलं त्याला पडायची भीती, तर आईने त्याला पकडलं यामध्ये आपण सकाळी चर्चा करतो. अजून कोणता विषय घ्यायला सांगा बरं. एक मंत्र विषय शेवटचा घेतला ना तुमच्या ग्रस्ती लोकांसाठी. हां हां आपलं हे बघा, मानस बजोरे. हां मानस बजोरे गुरुचरण दुस्तर भवसा. म्हणजे गुरुची सेवा कशी करायची, मनापासून कशी करायची. म्हणजे जो गुरुची सेवा मनापासून करेल तो कठीण अशा संसार सागरातून. असं का महत्त्व कशाचं आहे, मनापासून सेवा असते. आणि मग पुढे काय म्हटलं आपण, म्हणून हे डोकं कुठं टाकवायचं, म्हणे आपण असं जोगा दिया. आणि का टाकवायचं आहे की फरक सांगितलं नाही. हा मग मी तुम्ही अंतर आहे. हां आपण नर म्हणजे साधी माणसं आहेत, गुरु म्हणजे कोण आहेत, नारायण मी भगवंत ऐकले. म्हणून गुरुच्या डोक्यावर, म्हणून गुरुच्या चरणावर डोकं टाकवायचं. पुन्हा आणखी का टाकवायचं, तुम्ही सर्व कशाने बांधलेले, संसाराने. म्हणजे संसार कोणाच्या हातात आहे, म्हणून डोकं ते चरण टाकवायचं. त्याप्रमाणे आणखी शेवटचा मुद्दा काय सांगितला आहे की सर्व जग सुख शांतीसाठी काय पळून राहिलं की सर्व जगात धावताना पळताना दिसतं आपल्याला. कोणी रेल्वेने, कोणी विमानाने, कोणी हेलिकॉप्टरने, कोणी कार गाडीने, कोणी मोटरसायकल, कोणी सायकली, कोणी पायी भरत. अशा आणि सर्व जग बघा धावतं. कशासाठी धावतंय, सुख आणि शांती मिळण्यासाठी. मग त्यांना मिळते का मिळत नाही, सूत्र चुकलं. कारण त्यांना माहितीच नाही सुख शांती कुठे आहेत. मग सुख शांती कुठे आहेत, हम ढूंढ रहे सुख शांती को, सुख शांती बाबाजी के. म्हणजे सुख शांती कुठे, गुरूंच्या. म्हणून हमने अपना सर झुका दिया आहे की. म्हणजे डोकं कुठे टाकवायचं, का टाकवायचं, शांती कुठे, शांती सुकुड आहे. किती रहस्य बघा महत्त्वाचं. अशा रीतीने सकाळच्या सत्रामध्ये आपण हे काय घेतले, भक्ती मार्गामध्ये मुद्दे घेतले. आता शेवटचा मुद्दा बघा. आणखी आपल्याला बघा शेवटचा मुद्दा, आपल्याला भक्ती कोणासाठी करावा, कोणासारखी करायची काय, कोणासारखी भक्ती केली म्हणजे आपण देवाची आवडते व गुरुची आवडते लक्षात. कारण आपण आवडते गुरु झाले पाहिजे की नाही. जर आपण गुरुचे आवडते झाले तरच काय होईल, आपली सुटका होईल याच्या लक्षात या जीवनात. जर गुरुच्या आवडतेच आपण बोललो नाही तर काय होईल, मग आपल्या बंधनात पडावं लागेल. मग कोणासाठी भक्ती करायची बघा, गुरुची आवडते होण्यासाठी. कोणासाठी भक्ती करायची पाहिजे हे आपल्याला माहिती पाहिजे. मग कोणासाठी भक्ती करायची बघा लक्षात. त्याचं उदाहरण दिलं बघा सुंदर असं नाथ महाराजांनी. काय उदाहरण दिलं नाथ महाराजांनी, म्हणे दोन प्रकारचे प्राणी. किती प्रकारचे प्राणी आहे, जसं तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं ना माकड आणि मांजर, तसं आणखी दोन प्रकारचे प्राणी बरं का. त्या प्राण्याचं नाव कोण ऐका बरं का. त्या दोन प्रकारच्या प्राण्याचं नाव आहे का. पहिला प्राणी कोणतं आहे, गुचिड. हे प्राणी काय आहे, गुचिडी बरं का. दुसरा प्राणी कोण आहे, वासरू आहे की. दुसरा प्राणी कोण आहे, वासरू. आता लक्षात द्या बघा. गुचिड कुठं राहतं, गायच्या काशेमध्ये. वासरूसुद्धा आहे की. मग वासरू मात्र काय पितं, वासरू काय पितं, अमृत आहे की. काय ते दूध अमृत असं का दूध बघा वासरू पितं. आणि गुचिड काय पितं, दूध कुठं राहतं, एका ठिकाणी. मग त्या गोष्टीला कळतं का, मग गोचिड काय त्या काशेमध्ये राहून गोचिड काय पितं, वासरू काय पितं. मग कोणासारखं म्हणायचं मला, तर गोचिडासारखं म्हणायचं. गोचिडासारखी भक्ती करायची नाही. गोचिडासारखी भक्ती करी त्याला तो लक्षात तोडून जाणार लक्षात. म्हणून लक्षात आलं ना या एकाचे फरक आल्यावर. मग भक्ती कोणासाठी करायची, कोणासाठी करायची. जर वासरासाठी भक्ती केली तर तुम्ही गुरुची आवडते व्हाल. गुरुच्यासाठी भक्ती केली तर तुम्ही गुरुची आवडते होणार
अशा त्याप्रमाणे आणखी काय सांगितलं सुरुवातीला, कोणासारखं राहायचं, मांजरीसारखं पिलासारखं राहायचं, कमाकडे पिलासारखं राहायचं आहे की. अशा अनुषंगाने बघा हे मुद्दे भक्ती मार्गामध्ये किती महत्त्वाचे. कुणाच्या या दुपारी सत्रामध्ये मग कोणासाठी भक्ती करायची आणि कोणासाठी भक्ती करायची नाही. हां, कुजऱ्यासाठी भक्ती करायची नाही. जो कुजऱ्यासाठी भक्ती करे तो गुरुचा आवडता होईल का? तो गुरुचा आवडता होणार नाही. तर मग भक्ती कोणासाठी करायची? वासरासारखी. जो वासरासारखी भक्ती करेल तो गुरुचा, त्याला काय मिळेल? अमृत काय मिळेल? असं बाई बघा भक्ती मार्गाचा आहे. म्हणून आपण या ठिकाणी वेळ काढला, काय संसारात वेळ काढला की संसारात वेळ एक दिवस का होईना या पांडुरंगाच्या दरबारामध्ये आले आणि दरबारामध्ये येऊन काय पुण्य आणि पुण्यकर्म प्राप्त केलं, बाबांचा आशीर्वाद प्राप्त केला. असं माता भगिनी भक्तांचा टाळीवर जामीन द्या कसं. आणि मग आता मेडिटेटर कोण आहे? रामानंद स्वामी महाराज. जे मेडिटेटर म्हणले तुम्हा सर्वांना काय करायचे? संदेश द्या. चला भाऊ की लक्षात द्या. तुम्हा सर्वांना प्रेरणा दिली आणि म्हणून टाळून त्याचा अभिनय करूया. आणि इथे बघा इथली व्यवस्थापक आणि मध्ये जीव घालायचं, इथले नियोजन लावलं असे आमचे सज्जनानंद महाराज जटा त्यांचे टाळू अभिनय करूया. अशा रीती आजच्या या एकादशी निमित्ताने आपण सर्वांना प्रेमाने भक्तिभावाने या ठिकाणी उपस्थित राहून बाबा यांचं आवडतं यज्ञ असेल, अभिषेक असेल, सन्मान असेल, असं पुण्याचं काम केलं का? कोणतं काम केलं? बघा पुण्याचं काम केलं त्या. मग ते कोणतं बघा बळजबरी महिना, बळजबरी का होईना किंवा मनाने होईना, कशाने केलं, सोंगाला कशाने होईना, मात्र काय केलं? पुण्यकर्म केलं. त्याचं फळ काय आहे? अशाने कोणत्याही रीतीचं बघा, जसं अग्नीवर जर पाय पाडला तो काय करतो आहे की नाही? अग्नीवरून जर पाय पाडला तो अग्नी काय करतो? चटका. तो अग्नी असं म्हणतो का याचा न कळत पाय पाडून या चटका द्यायचा नाही? तुमचा पाय तुम्हाला कळो अगं न कळो एकदा पाय पडला तो चटका देणार. तसं बघा या बाबांच्या आश्रमातून तुम्ही अभिषेक कसाय करा, सोंगे ढोंगे करा, बळजबरी करा, कसंही करा, भावने श्रद्धेने करा, त्याचं फळ तुम्हाला निश्चित बाबाजी त्याने राहणार नाही. जय बाबाजी. मग वर हात करा. ओम नमो भगवते जनार्दनाय. ओम नमो भगवते जनार्दनाय. शंकर जी का डमरू बोले, रघुपति राघव राजा राम. रामदास की टुकड़ी बोले, श्री राम जय जय राम. हाँ, ओम नमो भगवते जनार्दनाय. मीराबाई की एकतारी बोले, कृष्ण कृष्ण राधे श्याम. जनाबाईच्या गौऱ्या बोले, विठ्ठल 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 नाम. हा, ओम नमो भगवते जनार्दनाय. भगवते ओम नमो भगवते जनार्दनाय. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. टाळी. विठ्ठल माझा मी विठ्ठल. हा, विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल
हो आणि पण काय बघा या सफरचंदचं नाव लिहिले नाही त्यांनी सफरचंद आणले केळी आता बघा यांनी सुद्धा केळी आणले की याच्या कोणाचं नाव लिहिले बरं का यांना बुद्धी भगवंतांनी ना प्रेरणा दिली चला बाबाकडे जायचं काहीतरी घेऊन चाला की मग ते काय घेऊन आले पण कुठून इथून घेतले का तिकडून आणले गावातून हां तेच म्हणजे बघा की भगवंतांनी त्यांना सांगितलं कोणी सांगितलं भगवंतांनी त्यांना प्रेरणा दिली चला पंडित दरबारामध्ये बाबांच्या आश्रमामध्ये भक्त आलेले आहेत आपण काहीतरी रिकामी न जाता काहीतरी घेऊन जाऊ आणि म्हणून जा टाळेवांचे राजाराम भाऊ आणि साहेबांच्या टाळेवांना असं याला म्हणतात दाणे दाणे पडली काय आहे जसं आता दादाचं नाव कशावलं आहे की संडास बाथरूम तयार करून आणले हे त्याचे काही सांगा बघा जास्तीत जास्त त्याच्यावर आली ना भगवंत त्यांना प्रेरणा देतो आणि त्यांना बघा पाठीत अशा आणि त्यानुसार त्याच्यामुळे ती काम सेवा करून घेत असतो जसं आपल्याकडून काही ती सेवा करून घ्यायची असेल ती सेवा आपण भगवंतांनी करून घेतली आणि म्हणून जे सदप आपण उपस्थित झालेत अशा सर्वांचं जर टाळीवान परीक्षाबद्दल धन्यवाद दिले आता दोन ध्यान करून त्यांचं पूजन करा या दोघांचं पूजन करा